इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विपक्ष विरुद्ध आपण पाहताय मंथन 11 उणेगाव संघ. संघाचे संघमालक राकेशजी शिंदे, मंथन शिंदे यांच्या मालकीचा संघ, तर आयकॉन संकेत चेरफले. सामना क्रमांक आजच्या दिवसातला दुसरा आपण पाहताय. मंथन 11 उणेगाव त्यांच्या विपक्ष अंश देवांश फायटर या दोन संघादरम्यान आपण हे पाहताय. सामना क्रमांक दुसरा आजच्या दिवसातला. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. पुन्हा एकदा लक्ष देईल की येणाऱ्या 25 मिनिटांमध्ये आपण 5 षट हाताळणं हे गरजेचं असणार आहे. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कर्णधारांनी विनंती असणार आहे, आपणास सूचना असणार आहे आयोजकांच्या माध्यमातून. यश हेल्थ केअर संघाचे संघमालक दीपक शेटजी हर्णेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे साहेब. तसेच उपस्थित मान्यवर राजूजी शेडगे आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा इथे सहर्ष स्वागत असेल. यथोचित मान सन्मान देखील केला जाईल नंदुशेठ वाडवल यांच्या माध्यमातून. अंश देवांश फायटर्स आपणास विनंती असेल आपला एक 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला विनंती असेल अंश देवांश फायटर, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सामना चालू व्हायच्या आधी आपण यायचं समालोचन कक्षामध्ये. चला इथे सामना क्रमांक 2 ला इथे सुरुवात करू. आघाडीची सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला तळ्यासाठी आलाय संकेत हे गोलंदाज. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, पडल्यानंतर पहा अतिशय चांगल्या पद्धतीने वळण घेतलं आणि जाऊन थेट यष्टिरक्षक नितीनच्या हातामध्ये विसावा घेतला. पॉवर पेचं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी आले तर गोलंदाज संकेत शिगवण. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला गेलाय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस गोलात टाकला होता, त्यावरती मोठा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार. हा पहिला चेंडू कमबॅक पद्धतीचा होता, चांगल्या पद्धतीचा होता, निर्धाव पद्धतीचा होता, परंतु तदनंतर मात्र फलंदाज जयेश पानवकर यांना हल्ला चढवलाय. तब्बल 6 धावा जमा केल्या आपल्या खात्यामध्ये. या 6 धावेनं संघाचं इथं खातं उघडलं गेलंय. अंश देवांश फायटर प्रथम फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाले. एक मोठं नाव सुद्धा या संघामध्ये, संघाचा संघ नायक कर्णधार साहिल गुडेकर. नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गांसाठी सुद्धा एक चांगली संधी असणार आहे लकी ड्रॉ स्वरूपात. षटकातला पुढचा बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा कमबॅक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज संकेत हे सुद्धा एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, सातत्याने आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी करत असतात, परंतु आज मात्र इथं संघासाठी खेळताना मंथन 11 उणेगाव या संघासाठी 3 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 6 धावफलकृती पाहायला मिळतील, 2 चेंडू निर्धाव तर एक षटकार देखील आलाय. फलंदाज आहेत जयेश आणि त्यांच्या समवेत अंकित. शफल केलं, यावेळेला पुन्हा आडव्या बॅटने खेळलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना
चेंडू सापडला नाही आणि चेंडूने वन बाउंस सीमारेषा ओढले 4 धावांसाठी चौकार. यस, नक्कीच आमचे पंच सिद्धू पाजापा आपल्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या अक्षरमध्ये आपल्याला या 4 धावांचा इशारा करताना. झाला या पहिल्या षटकामध्ये 6 षटकांची मॅच असणार आहे. पहिल्या मॅचचा विचार केला तर अगदी मोठी धावसंख्या उभारली गेली होती प्रथम फलंदाजी करत असताना. 96 धावा जमवल्या होत्या टीम डीके वॉरियर साई संघानं आणि अगदी पाहायला गेला तर अक्षरशः 100ली सामना जिंकला होता. त्यानंतर मॅच क्रमांक दुसरी. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव एकेर धाव धावपलकर जोडली जाते. या एकेर धावेने 11 धावा धावपलकर. तसेच उपस्थित राहुलजी बक्कम यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. राहुलजी बक्कम. 5 चेंडू हाताला गेले. अद्याप संकेतच्या माध्यमातून धावा खर्च केल्यात 11. एक षटकार एक चौकार देखील आपण पाहिला. फलंदाज जयेश पानवकरच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक अंकित वाडवळ. यस, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला चेंडू अवंत स्वरूपाचा राहिला. एक धाव धावपलकर यावेळेस पुन्हा एकदा जोडली जाते. अंकित वाडवळ ऑन स्ट्राईक आपण पाहताय. कळमजे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आक्रमक खेळीसाठी जाणला जातो आणि तोच विश्वास दाखवलाय ना तो या फलंदाजावरती. आघाडीला आलाय. सलामीला ऑन स्ट्राईक आपण पाहताय त्याला. नेक्स्ट बॉल. नो चेंडू पंचांनी दंडित केले यावेळेस. यस, नो चेंडू. येणारा चेंडू फ्रीड स्वरूपात असेल. नक्कीच या नो चेंडूवरती मोठा फटका देखील खेळायचं होतं परंतु तेवढाच मात्र संपर्क झाला नाही आहे. नक्कीच येणारा चेंडू फ्रीड स्वरूपात असेल. यावेळेस त्या फ्रीड स्वरूपाच्या चेंडूचा कशा पद्धतीने फायदा घेईल, मोठा फटका येईल का, हेही देखील आपल्याला इथं पाहायला मिळेल. फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहता अंकित यांना. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाज आहेत संकेत शिगवण. आतापर्यंत पाहायला गेला तर 13 धावा खर्च केल्यात. फ्रीडचा चेंडू पुढे टाकला होता त्याला सुद्धा फेकून दिले सीमारेषे पार. षटकातला दुसरा सिक्सर. षटका अखेर 19 धावा. बिनबाद 19 धावसंख्या आपल्याला धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. मॅच क्रमांकाच्या दिवसातली दुसरी. एका बाजूला आपण पाहताय मंथन 11 उणेगाव त्यांच्या विपक्ष अंश देवांश फायटर. या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळते अंश देवांश फायटर. गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आयकॉन संकेत चेरफले. संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे आणि तोच आयकॉन स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. समोर असणार आहे जयेश पानवकर. ऑन स्ट्राईक. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर डाव्या यष्टीच्या पडल्यानंतर बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक नितीन होते त्यांच्या हातामध्ये विसावा घेतलाय आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू अवांतर स्वरूपाची. पुन्हा एकदा एक धावपलकावर जोडली जाते. नक्कीच पाहायला गेलात तर लाईन लेन टप्पा अचूक ठेवावा लागेल. इथून आपल्याला कमबॅक करावं लागेल. तर पहिले षटक थोडंसं महागड म्हणायला काहीच हरकत नाही. 19 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज संकेतनं. त्यानंतर कर्णधार यावेळेस डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न पण तो कोणताही संपर्क मात्र होत नाही आहे आणि त्या दरम्यान हा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पुढे जाऊन खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहील आणि त्या दरम्यान कोणता संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. संकेत षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेत. षटकातला पुढचा बॉल. जयेश
यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका, चेंडूला पाठवलाय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा एक सुवर्ण असणार आहे. 50 रुपयाचं कुपन घ्यायचं आणि आपलं नशीब आजमावायचं या ठिकाणी. आपल्यासाठी लकी ड्रॉ साठी एक सोन्याची अशी अंगठी, आकर्षक अंगठी असणार आहे. त्याचबरोबर एक एक्वा कूलर सुद्धा असणार आहे. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी सुद्धा इथे बक्षीस मिळतंय. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. या षटकाच्या साईने धावफलक जाऊन थांबलं इथे 26 या आकड्यावरती 26. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल झालाय आणि त्या दरम्यान एक क्विक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. या एकेरीच्या साह्यानं 27 धावा. धावफलकावरती आपण पाहताय अजूनही आघाडीला आलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश पानवकर असतील आणि त्यांच्या समवेत अंकित वाडवळ. मोठे फटके देखील आपण पाहिलेत. अंकितच्या बॅटमधून एक 6 मारलाय त्यानं. एक षटकार देखील मैदानाच्या बाहेर टोकलाय. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज संकेत चेरफले संघाचे संघनायक. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. धीम्या गतीनं स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला खेळलं. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल धाव जोडली जाते. नक्कीच यावेळेस जर पाहायला गेला तर संकेतनं थोडंसं थांबवून ठेवलंय. एक षटकार देखील आलाय या आधीच्या 2 चेंडूमध्ये, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलाय. 2 सिंगल धावा खर्च केल्यात. अद्याप विचार केला तर 4 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात 9 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जाऊन पोचले ती 28 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला आणि यासाठी जाणला जातो हा गोलंदाज, म्हणूनच त्याच्यावरती विश्वास ठेवलाय मंथन 11 संघानं. कर्णधार आयकॉन म्हणून त्याला निवडले गेले आणि तेच काम, त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. समोर जयेश सारखे एक महत्वपूर्ण फलंदाज आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जयेशने चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 2 षटकार एक चौकार देखील लगावलाय. तोच ऑन स्ट्राईक आपण पाहताय जयेश पानवकर. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस चेंडू जेवढ्या गतीनं आला तेवढ्याच गतीनं त्याला बाहेर पाठवलं. 6 धावांसाठी सिक्सर. दुसरा आले संपुष्टात. दुसऱ्या षटका खेळत 34 धावा. पाहायला गेलं तर तब्बल 17च्या सरासरीने इथे धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बनताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ झाला. अद्याप अजून 4 षटकांचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजावरती विश्वास दाखवला. ते आहेत गोलंदाज सूरज तांबे. पळसगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय. 2 षटकाखेर जर पाहायला गेलं तर 17च्या सरासरीने तब्बल 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आणि त्या पलीकडे म्हणजे महत्वाचं ठरणार आहे ते अंश देवांश संघासाठी, म्हणजे कोणताही फलंदाज अजूनही मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मग अंकित असतील किंवा त्यांच्या समवेत जयेश असतील. सकाळच्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं होतं DK वॉरियर्स साई या संघाला, आणि तसंच काहीसं आता या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला घडताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. षटकात ऑन स्ट्राईक असतील अंकित वाडवळ, कलमजे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू. अद्याप त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलात. चला जास्त वेळ खर्च करायचा नाही. आपणास विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेल की 25 मिनिटांमध्ये आपल्याला पहिली 5 षटकं संपवायची आहेत, अन्यथा आपल्याला
एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन क्षेत्ररक्षण करावं लागेल. सूरज तांबे गोलंदाजी मार्कवर. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अतिशय खोलात टाकला होता. तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेणारा निर्धाव पद्धतीचा चेंडू. नक्कीच इथून जर विचार केला तर कमबॅक करावा लागेल, कारण का जयेश आणि अंकित आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि त्यांनी फलंदाजी सुद्धा केली आहे. इथून पुढे कमबॅक कशा पद्धतीने गोलंदाज करतील. सूरजनं सुरुवात चांगली केली आहे. निर्धाव पद्धती चेंडू हाताळला. ज्या पद्धतीने संकेत शिगवणनं सुरुवात केली होती. षटकातला पहिला चेंडू निर्धाव पद्धती हाताळला होता, परंतु तदनंतर 19 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस सूरज आलेत. दुसरा चेंडू षटकातला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चेंडूने 1 बाउन्स सीमा रेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी अंकितच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू डीजे. कोणाला घाबरत नाही इथे, मात्र फलंदाज गोलंदाजांना घाबरत नाहीये येत. मोठे फटके सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 38 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 30 चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात, त्या म्हणजेच 4. गोलंदाज सूरज. यावेळेस पहा वेगानं अतिशय वेगानं फेकलेला चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. संघाचे संघनायक कर्णधार संकेत चेरफळे हे यष्ट्यांच्या मागे आपण पाहताय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. येणारा चेंडूवरती प्रहार होईल का? षटकार चौकार पाहायला मिळेल का? सूरज तांबे मॅन फ्रॉम पळसगाव बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा लागली आहे आणि यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपला हा चेंडू जाईल सीमा पार. नशिबाचा चौकार. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धाव पद्धती जातात, नंतर एक चौकार, पुन्हा एकदा निर्धाव आणि पुन्हा एकदा चौकार. तर एक तुझी तर एक माझी, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज सूरज तांबे अद्याप 8 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ना ती 42 या आकड्यावरती. 42 ऑन स्कोर कार्ड, नो लॉस. यावेळेस पुढे टाकण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार. 6 धावांसाठी येईल हा षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 30 आहे. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस स्पीडचा चेंडू, त्याला सुद्धा फेकून दिलाय. बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. या सिद्धू पाजी पहा आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये आपल्याला हे षटकार दाखवताना. प्रथम फलंदाजी करत असताना डीके वॉरियर्स संघाने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि धावसंख्या मोठी उभारण्यात त्याने यश आलं होतं. आणि तेच काम इथं यश देवांश फायटर संघ सुद्धा करतोय. साहिल आणि अंकित यांच्या माध्यमातून तब्बल 3 षटका अखेर 54 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तसेच उपस्थित मान्यवर मोनीशभाई टेंबे यांची सुद्धा इथं उपस्थिती लाभली आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात.
चल तोपर्यंत देऊया की डीजेला छोटीशी संधी. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी संघाचा संघनायक कर्णधार संकेत चेरफले गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. नक्कीच सलामीला आलेली जोडी जयेश आणि अंकित. पाहायला गेला तर जयेश 9 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी करतोय, तर अंकित 8 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी करतोय. नक्कीच आमच्या ऑफलाईन स्कोअरवर पाहताय समीरजी यांना चांगली माहिती देण्याचं काम आपल्यापर्यंत पोहोचवता येते. षटक क्रमांक 4 ला येते सुरुवात. संकेतचा पहिला बॉल. जयेश ऑन स्ट्राईक खोलात टाकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कोणतेही धाव घेण्याचा धाडस मानस यावेळी केला जात नाहीये आणि त्या दरम्यान हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. जर पाहायला गेला तर दुसरं षटक संकेत हाताळलं होतं. तब्बल विचार केला तर 15 धावा खर्च केल्या. म्हणजे जर विचार केलात ना या संपूर्ण 3 षटकांचा, तर गोलंदाजांवरती कुठेतरी हल्ले चढवले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा. षटक क्रमांक 14 चालू आहे. षटकातला पुढचा बॉल. इथून पुढे कमबॅक कशा पद्धतीने होईल. आडव्या बॅटनं त्याला सुद्धा फेकून दिलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषे पार. 7 धावांसाठी षटकार. आकड्यावरती 60 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना आपण पाहताय अंश देवांश फायटर. चांगली सुरुवात झाली आहे संघासाठी. तर पाहायला गेला तर गोलंदाजी संघासाठी दडपण असणार आहे, दबाव असणार आहे त्यांच्या समोर. यावेळेस बॅटची आतली काढायला लागली आहे. लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या दरम्यान क्षेत्ररक्षक सुद्धा झाले आणि एक सिंगल धाव धावपलकर पुन्हा एकदा जोडली जाते. आपण पाहताय माणगाव ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व खेळाडू सर्व. पुन्हा एकदा सर्व जोडलेल्या प्रेक्षकांचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूयात. षटकातला पुढचा बॉल. संघाचा संघनायक संकेतच्या माध्यमातून अंकित साठी. यावेळेस अंकितच्या आडव्या बॅटने खेळला. डीपला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुहेरीचा प्रयत्न राहिलाय, परंतु तो प्रयत्न इथेच थांबवावा लागेल. एकेरी धावेवरती थांबावं लागेल. एक सिंगल धाव. पाहायला गेलं तर हे षटक चांगलं हाताळलं गेलंय. नक्कीच एक मोठा फटका आला होता जयेशच्या माध्यमातून 6 धावांसाठी, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 2 सिंगल धावा. जशा पद्धतीनं षटक क्रमांक दुसरं हाताळलं होतं ना, तशाच पद्धतीचं समीकरण सुद्धा या 4थ्या षटकामध्ये आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल. शफल करून खेळायचं होतं. या शरीराचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय वेगाने आले. फेकी सुद्धा चांगली झाली आणि गॅदर सुद्धा चांगले झाले आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावर जोडली जाते. एकेरी धावे धावफलक पुढे जावले ते 63 या आकड्यावरती. 63 ऑन स्कोर कार्ड. नो लॉस. अंश देवांश फायटर संघात सध्या पाहायला गेला तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 4 मध्ये विचार केला तर अद्याप 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 9 धावा खर्च केल्यात. हे षटक जर पाहायला गेलं तर चांगलं ठरलं गेलंय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी.
परंतु पाहायला गेला जर इथून रोखावा असेल, धावसंख्या थांबवावी असेल, तर विकेट्स घेणं गरजेचं असणार आहे आणि ते मात्र कुठे इथं होत नाही आणि त्याही पलीकडे पाहायला गेला तर अवांतर स्वरूपाचा चेंडू वाईट स्वरूपात एक धावफलकावरती जोडली गेली आहे. धावसंख्या झाली ती 64 धावा, 64. षटक क्रमांक 4 चालू आहे. अजूनही पाहायला गेला तर 13 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये, पूर्वार्धाच्या खेळामध्ये. अंकित वाडवळ ऑन स्ट्राईक. षटकातला पुढचा बॉल संकेतचा पुढे टाकला होता. समोरच्या रिझर्व्हमध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत तिथे नितीन. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान बघता बघता इथे 4थं षटक आले संपुष्टात. 4थ्या षटका अखेर धावसंख्या झाली धावफलक होती 65 धावा, 65 ऑन बोर्ड. तसेच उपस्थित इथं मान्यवर महेंद्रजी मस्के, त्यांच्या समवेत केतनजी वस्तेकर हे सुद्धा उपस्थित राहिले. त्यांच्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत करूयात. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर राकेश शिंदे, मॅन फ्रॉम उणेगाव. नक्की सातत्याने मंथन इलेव्हन या संघासाठी तो खेळत असतो. जेवढं क्रिकेटवरती प्रेम आहे तेवढंच मित्रांनो याचं प्रेम कबड्डीवरती सुद्धा आहे आणि तेवढंच ही प्रेम बैलगाडा शर्यतीमध्ये आहे. म्हणजे पाहायला गेलं तर संपूर्ण क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत असतो राकेश. तोच राकेश आपल्याला पाहताय गोलंदाजी मार्कवर. अंकित आणि जयेश ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. साहिल गुडेकर या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आज संघ आपण इथं पाहताय. षटकातला पहिला बॉल कोलाट टाकला होता, अतिशय वेगानं फेकला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला चेंडू, निर्धाव पदीचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच जर पाहायला गेलात ना गोलंदाजा विचार केला तर पहिला चेंडू चांगला हाताळण्यात यश आलंय, परंतु तदनंतर मात्र कुठेतरी फलंदाजांनी कमबॅक केलाय. मग दुसरं षटक असेल, तिसरं षटक असेल, चौथं षटक असेल किंवा आता 5वं षटक असेल, पहिला चेंडू नेहमीच निर्धापतीचा राहिलाय. आणि यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस स्पर्धेचा चेंडू होता, आडव्या बॅटनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, अतिशय वेगानं फेकी केले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली म्हणावी लागेल या दोन फलंदाजांची. बघता बघता एकीचं रूपांतर हे दुहेरी धावेत केले आणि या 2 धावा धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी धावेनं धावसंख्या झाली धावफलकावरती 67 धावा. अजूनही कोणताही फलंदाज बाद करण्यात कोणत्याही गोलंदाजाला यश आले नाही. राकेश यावेळेस मोठा फटका आला अंकितच्या बॅट मधून, चेंडून सीमारेषा ओलांडली आहे 6 धावांसाठी. सिक्सर. सुरेश तर धावा 73 ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना यश तेवांश फायटर अतिशय मजबूत स्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये आपण पाहताय. पहा नक्कीच याआधी सुद्धा मी म्हटलं होतं पहिला चेंडू निर्धाव पदीचा प्रत्येक गोलंदाजाने हाताळलाय, परंतु त्यानंतर जर विचार केलात ना तर फलंदाजाने हल्ले चढवले गेलेत. यावेळी सुद्धा तसंच घडलंय. एक षटकार आले, एक दुहेरी धावा, 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. गोलंदाज राकेश शिंदे, मॅन फ्रॉम उणेगाव. यावेळी थोडासा बदल करताना आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा. राईट आर्म राऊंड द विकेट आले आणि यावेळेस चेंडू बराच काळ हवेत, उंची जास्त आणि लांबी ही जास्त. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकातला दुसरा सिक्सर. षटकातला पुढचा बॉल
याही वेळेस पहा, यावेळेस मात्र चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. फलंदाज अंकितला बीट करणारा चेंडू होता, थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. 79 धावसंख्या, 79 ऑन स्कोर कार्ड. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 5 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. धावा खर्च केला त्या म्हणजे गोलंदाज राकेशनं 14. षटक क्रमांक 5 वरला शेवटचा चेंडू. नक्कीच आमचे समीर पवार आम्हाला सांगतात की 43 धावांची नाबाद खेळी करतोय अंकित वाडवल. नक्कीच त्यात एक अजूनही एक धाव जोडली जाते. यावेळेस सुद्धा चांगलंच रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ज्यावेळेस एक धाव होती ना, त्या एकेरी धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत केलं होतं. आणि काय घडतंय तर रनआउट स्वरूपात पहिला धक्का लागतोय. जयेश पानवकर मैदानाच्या बाहेर. याही वेळेस सुद्धा तसंच घडतंय. अंकितच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. चेंडून सीमारेषा ओलांडली आहे 6 धावांसाठी. सिक्सर. अंकितनं आपलं नाव नोंदवलंय. यावेळेस चेंज ऑफ द पॅस, बॅक टू बॅकचा दुसरा सेकंड इन अ रो. सिक्सर. पहा, मी आधी सुद्धा म्हटलं होतं वारंवार की ज्या ज्या वेळेस पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा येतो ना, त्यानंतर मात्र हल्ले चढवले जातात. आणि यावेळेस सुद्धा तसंच घडलंय. बॅक टू बॅकचा 2 षटकार आपण पाहिले अंकितच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. नितीन आले चेंडू खाली आणि एक क्विक सिंगल पुन्हा एकदा धावपलकावर जोडली जाते. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. धावा खर्च केला त्या गोलंदाज कार्तिकनं 13. यावेळेस ऑनस्ट स्ट्राईक एक मोठं नाव आहे. जन्म माणगाव तालुका गाजवला MPL मध्ये. साहिल गोडेकर ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फेस करतील गोलंदाज कार्तिक याचा. पहिला चेंडू समोरच्या रिजन मध्ये चेंडूला फेकून दिलंय.
लॉंग ऑन सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. शंभर धावा संघाचं शतक लगावलं गेलं इथं. प्रथम फलंदाजी करत असताना अंश देवांश फायटर संघ. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हा चेंडू सुद्धा बराचसा हवेत आहे आणि हा चेंडू सुद्धा जाऊन सीमारेषे पार जातोय. दुसरा सिक्सर या स्पर्धेतला उच्चांक गाठलाय. प्रथम फलंदाजी करत असताना अंश देवांश फायटर संघाने तब्बल 106 धावा विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलंय ते मंथन इलेव्हन या संघासमोर. आणि समालोचन कक्षामध्ये करूयात बदल, ऐकूयात विजयजी बक्कम सर यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मनोज उभारे सर, धन्यवाद. तसेच या ठिकाणी माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग साठी विशेष उपस्थिती मान्यवर पाहायला मिळतील. मोणीजी टेंबे साहेब या ठिकाणी आले. तदनंतर दीपकजी ढर्णेकर, तसेच उनेगावचे मिलिंदजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. निकेजी बक्कम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन भुस्तेकर सर देखील या ठिकाणी आहेत. महेंद्र म्हस्के साहेब या ठिकाणी देखील आहेत. असे सर्व ऋषी टेंबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्वांचे माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व यांच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. गेल्या आधीचा जो रेकॉर्ड होता मित्रांनो की 99 धावांचा, तो देखील या ठिकाणी आपल्याला तोडताना देखील पाहायला मिळाला. ₹50 लकी ड्रॉ घ्या आणि सोन्याची अंगठी आपल्या बोटामध्ये घाला. असं एक सुवर्ण संधी तमाम क्रीडा रसिकांसाठी आणि तमाम प्रेक्षकांसाठी देखील या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. आगळे वेगळे बक्षीस देखील पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹70,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹50,000, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ₹30,000, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ₹10,000, पाचवा क्रमांक ₹10,000 आणि सहावा क्रमांकाचं पारितोषिक देखील ₹10,000. आणि मित्रांनो, बाईक्स नंतर सायकल देखील पाहायला मिळत आहेत. सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, त्याचबरोबर या मैदानामध्ये आकर्षक जे ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, एक ब्रँडेड ट्रॉफीज देखील पाहायला मिळत आहेत. त्या ट्रॉफी आपल्याला विवा कॉलेज माणगावचे प्राचार्य डॉक्टर विवेक ढेपे सर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले. त्यांचे सुद्धा माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि थोड्याच वेळात मैदानामध्ये देखील घेऊन जातो. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व मित्रांनो या ठिकाणी एक नाव राहून गेलं. आडगर गावचे आदरणीय रुपेजी चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, पूर्वार्धाचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय. पूर्वार्धामध्ये धावा केल्यात, अर्थातच 106 जिंकण्यासाठी मात्र 107 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये माणगावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात असं नितीन शिंदे मैदानाच्या आतमध्ये, तर त्याच्या समवेत अर्थातच संकेत चेरफले
संघ मालकांचा जर विचार केला तर राकेश दादा शिंदे अनेक वेळा आपल्या गावातील खेळाडूंना एक व्यासपीठ देतात आणि नक्कीच ते देखील खेळाडू राकेश दादांचा सन्मान देखील करतात. 107 धावांचा करायचा आहे पाठलाग. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तराकडे घेऊन जातोय मी अर्थातच. विजय बक्कम सर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि मॅचला देखील होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला गेला ना तर अर्थातच प्रमोद वाघमारे बुम बुम नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू, आमच्यावरती प्रेम करणारा देखील हा गोलंदाज आहे प्रमोद वाघमारे, तळेगाव संघाला बिलॉंग करणारा. तर स्ट्राईक एंडला अर्थातच नितीन शिंदे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. एक वाईटच्या स्वरूपात धावांचा श्री गणेश केला जाईल. पहिला चेंडू, कारण दोन्ही खेळाडू जर सॅम पॉवर जर पाहिले गेलेत ना तर अनेक वर्ष एकमेकांसमोर खेळत आहेत. दोघांचा खेळ देखील एकमेकाला माहिती आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिले गेलेत ना तर आपल्या संघासाठी मात्र झुंजावं लागतंय. त्या ठिकाणी राऊंड एक विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू देखील त्या ठिकाणी येतोय वाईट. वाईट चेंडू, वाईट किती वाईट असेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. आदरणीय सागर शिर्के साहेब यांनी जो आधीच्या पूर्वार्धाचा खेळ झाला त्यात 50 धावा ठोकल्या होत्या अंकितने, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. मोठा फटका आलाय नितीनच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेल टिपलाय. नितीन वंडर बॉयचा खेळ संपलाय. पहिला झटका, पहिला हदरा. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच दोन धब्बा, दोन वाईट चेंडू आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती लगेच नितीन शिंदेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. गोल्डन डकचा शिकार देखील बनलाय मंथन 11 संघाला. त्या ठिकाणी पहिला झटका पाहायला मिळतोय. 107 धावा मित्रांनो, मोठं लक्ष आहे. 99 धावांचा रेकॉर्ड इतिहास या ठिकाणी मात्र पाहिले गेलं तर मोडलाय. आज उच्चांक देखील धावांचा गाठलाय. आज वातावरण देखील चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील चांगलं पाहायला मिळतंय. अनेक महारथी मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी करताना देखील पाहायला मिळत आहे. चांगला व्यावसायिक खेळ देखील पाहायला मिळतोय. जो अंकितची बॅटिंग देखील पाहिली ती देखील चांगली राहिली. काल देखील देवा रालेने चांगली फलंदाजी केली होती. पुढचा चेंडू, राऊंड विकेट सातत्याने गोलंदाजी करतायत राकेशसाठी. मोठा फटका आलाय. उंची जास्त, लांबी कमी. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतील का? आणि जेल देखील टिपलाय. दुसरा झटका, दुसरा हदरा मिळतोय त्या ठिकाणी. अर्थातच बुम बुम प्रमोद वाघमारे याला. सॉरी, सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहेत. इंदापूर आलेले आहेत. इंदापूरचा हा खेळाडू आहे मित्रांनो. माणगाव इंदापूरचा हा खेळाडू आहे मित्रांनो. चांगली दमदार कामगिरी अनेक वेळा या खेळाडूने देखील करताना देखील आम्ही पाहिले आहे. परंतु सध्याच्या घडीला स्वतःच्या खांद्यावरती ही मॅच हा सामना घ्यावा लागेल. परंतु गोलंदाजी मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते. पुढचा चेंडू, ओ हो, पुलटॉस चेंडू होता. पंचाने नो चेंडू घोषित केलाय. जेल मात्र टिपलाय, परंतु नो चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. एकेरी नो प्लस 1 धावा शेकून 2 धावा देखील त्या ठिकाणी मिळत आहेत. हॅट्रिक चेंडू होता, चांगला चेंडू फेकला देखील होता, परंतु नो चेंडू पंचांचा निर्णय आला त्या ठिकाणी आणि 1 धाव सहज सोप्या रीतीने देखील मिळताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 2 विस्फोटक फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. संगे चेरफले मॅन फ्रॉम उणेगाव, तर दुसऱ्या बाजूला सौरभ सुर्वे
माणगाव इंदापूर माणगावचा हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी. हो हो, आता मात्र फटका ठोकलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईल. चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. डीजे तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो जाऊया. त्या ठिकाणी मात्र खेळ चालू आहे. एका बाजूला मंथन 11 तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर गोलंदाजी करणारा संघ अंश देवांश संघ. पहिले सुरुवात तर प्रमोद वाघमारेने केली आहे, परंतु शेवट कोण करील ते देखील पाहणे गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं नाण्याच्या दोन बाजू आहेत, तशाच क्रिकेटच्या मैदानामध्ये सुरुवात आणि शेवट ह्या देखील पाहिले जातात. प्रमोद वाघमारेवरती एक मोठा फटका आल्यानंतर या ठिकाणी संकेत चेरफलेला आपल्या खांद्यावरती पूर्ण हा सामना घ्यावा लागेल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. विनंती आहे आपणास गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं स्पीडअप करायचे आहे. एक फटका आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. धावा करण्याचा मार्ग मोकळा झालाय आता. हो हो हो, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. विकेटवर चेंडू पडल्यानंतर कोणती उचली न घेता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. चांगलं दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैभव मोरेच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजी शिकला आणि आज मात्र पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहेत. प्रमोद वाघमारे यांचा पुढचा चेंडू बुमबुम नावाने प्रचलित असलेला हा गोलंदाज राऊंड विकेट सातत्याने मार करतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला, परंतु तितकेच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 11 ऑनबोर्ड. 11 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजून देखील पाहायला मिळाला होता. 3 चेंडू एक्स्ट्राचे फेकले होते, 2 वाईड आणि 1 नो चेंडू देखील फेकला होता प्रमोदने, परंतु 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेण्यामध्ये ते यशस्वी देखील झालेत. चांगली गोलंदाजी देखील राहिली, परंतु एक फटका देखील आलाय संख्येच्या बाटीतून. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकाच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती देखील होत आहेत. राऊंड विकेट मारा केला जाईल. प्रमोदचा पुढचा चेंडू सौरभसाठी आडव्या बॅटने ठोकलाय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. षटकाचा जर विचार केला तर पहिले 2 वाईट चेंडू आले, 2 नंतर विकेट आले, एक षटकार एक चौकार देखील आलाय. च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यांवरती. 107 धावांचा करायचा आहे पाठलाग. तर गोलंदाजी मार्क वरती संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. अर्थातच साहिल गुडेकर आयकॉन खेळाडू, संघाचा संघ नायक, एक व्यावसायिक तितकाच मातबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा हा साहिल गुडेकर चांगली दमदार कामगिरी देखील करताना पाहायला मिळतात. याच पलंगर विभागातील हा खेळाडू साहिल गुडेकर देखील पाहायला मिळत आहेत. पिंटू करकरे याच्या मार्गदर्शनाखाली अनेक मॅच त्याने मात्र सामने खेळलेत. आज मात्र स्वतः आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, सातत्याने आपल्यास वॉर्निंग देखील या ठिकाणी दिली जाते. तर दुसऱ्या षटक क्रमांक दुसऱ्याला देखील सुरुवात होईल. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. अर्थातच संकेत चेरफले एक मोठा तितकाच विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. अर्थातच साहिल गुडेकर राईट ऑन द विकेट मारा केलेला पहिला चेंडू. हो हो हो, काय चेंडू फेकलाय. चेंडू वेस्टर्न पडल्यानंतर सरळ उचली घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिला चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा पाहायला पाहायला मिळतोय मित्रांनो. चांगले दर्जेदार क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला साहिल गोलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला संकेत पाहायला मिळते. आडव्या बॅटने ठोकलाय. चेंडू बराचसा हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील का?
तू मै करत असताना देखील चांगला डीप स्क्वेअर लेगला जेल टिपलाय. संकेतच्या पारीचा खेळ संपलाय. कम ऑन डीजे. फलंदाजी मार्ग वरती लोणेरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अर्थातच कार्तिक टेंबे आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू क्रमांक 5. 3 महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये नक्कीच यश आलंय. भाऊ म्हस्के साहेब यांच्याकडून कार्तिक टेंबेसाठी 3 षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. बक्षिसांची खैरात देखील त्या ठिकाणी होते. परंतु पुढचा चेंडू, हो पहिल्या चेंडूवरती प्रहार देखील केला. डीप मध्ये खोदून काढलाय चेंडू. फरार आल्या आल्या साहिल गुडेकर वरती चढवले हल्ला. चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ते 19 या आकड्यांवरती पुढचा चेंडू आडव्या बॅटने ठोकलाय. वा भाई वा. कार्तिक टेंबे ऑन द फायर. 6 धावांसाठी षटकार. अजून जर का 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं भाऊ म्हस्के यांच्याकडून बक्षीस देखील आलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये. हल्ला कोणावरती चढवलाय तर आयकॉन खेळाडू अर्थात साहिल गुडेकर वरती चढवलाय हल्ला. जर सॅम पॉवर पाहायला गेले तर 2 चेंडू राहिले साहिल गुडेकरच्या नावावरती, तर पुढचे 2 चेंडू कार्तिक टेंबेच्या नावावर देखील राहिलेत. हाच मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. कभी खुशी कभी गम म्हटलं जातं. कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळते, तर कधी फलंदाज मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू असणार आहे साहिलचा कार्तिकसाठी. हो 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 चांगला चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय त्या ठिकाणी. लॉ ऑफ 21 लगावलं जातं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लगावलं जाते. पुढचा चेंडू मात्र असणार आहे फ्री 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 हिट. कारण मला वाटतं आधी वॉर्निंग दिली गेली होती त्यांची. नंतर पुढचा चेंडू असणार आहे फ्री 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 हिट. एक सुवर्ण संदीप. आणखीन एक मोठा फटका लगावण्यासाठी कार्तिक टेंबे त्या ठिकाणी आहे संधी. पुढचा चेंडू साहिल गुडेकरचे कशी गोलंदाजी करतायत. हो हो तितकाच दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. उचली घेणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. नाकाला टिचून परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली या चेंडूवरती. हेच क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सर रिव्ह्यू आहे. पंचानी रिव्ह्यू. ओके ओके सर या ठिकाणी आपण पंचानी रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. डिसिजन पेंडिंग देखील पाहत आहेत आपल्या. या ठिकाणी पंचांकडून रिव्ह्यू घेताना देखील पाहायला मिळत आहेत. आमचे 24 लाईव्ह इव्हेंट दूरध्वनीद्वारे त्या ठिकाणी चेक केले जाईल. 1 बाउंडची वॉर्निंग, तदनंतर नो चेंडू आणि पंचांनी मात्र पुन्हा नो चेंडू घोषित केलाय. दंडित केले साहिल गुडेकरला. पुन्हा एकदा कार्तिक टेंबेला मिळतीये संधी. 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळते. एका धावेने धावसंख्या धावून पोहोचली तब्बल 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. राईट आर्म द विकेट मारा केला जाईल. कार्तिक टेंबेचा पुढचा चेंडू भुजबैशीच्या बराच बाहेर. हा देखील चेंडू येतोय. वाईट चेंडू. फ्री हिट मात्र कायम असणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने मात्र धावा येत आहेत मंथन 11 संघाच्या.
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 28 ऑन बोर्ड. पुढचा चेंडू उलटा चेंडू वरती ठोकलाय दणदणीत सनसनीत षटकार. आला ना तर षटकाराची हॅट्रिक होईल आणि भाऊ म्हस्के यांनी लगावलेले 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देखील कार्तिक टेंबे यांना मिळेल. चांगली फलंदाजी मित्रांनो आवडली असेल ना तर कार्तिक टेंबेसाठी नक्कीच जोरदार टाळ्या वाजवा. कारण नितीन शिंदे मानगावचा वंडर बॉय आउट झाल्यानंतर लगेचच राकेश शिंदे देखील बाद झाले, संकेत चरपले देखील बाद झाले, परंतु कार्तिक टेंबे आले आणि चांगली धावसंख्या देखील उभारताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आडव्या बॅटने टोकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट साई येणे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते, जाऊन पोहोचली तब्बल 35. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35 या आकड्यांवरती. जर पाहिलं गेलं ना तर मित्रांनो आधीच्या अंश देवांश संघाची प्रथम फलंदाजी करत पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा होत्या. तर दुसऱ्या इनिंग्स मध्ये फलंदाजी करताना पाहिले गेले तर मंदनिलोय संघाच्या देखील 35 धावा आहेत. सामना हा मिळत बरोबरीच्या पद्धतीने जाताना देखील पाहायला मिळतोय. रंगाढंगामध्ये फलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती यश शिंदे. एक थोडस वेळ फार कमी आहे आपल्याकडे. साहिल जे आपल्या वारंवार आपल्या सूचना दिल्या जातात, एक रिक्वेस्ट देखील केली जाते, विनंती केली जाते, आपण वेळेचं आपल्याकडे भान असायला पाहिजे. तर पाहिलं गेलं तर पुन्हा त्या मॅचच्या दिशेने घेऊन जाईल मित्रांनो. चांगली मॅच पाहायला मिळते. 107 धावांचा करायचा आहे पाठलाग. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू अखेर संघाची धाव संख्या जर पाहिली गेली ना तर 35 ऑन बोर्ड. अजून देखील 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. ऑन स्ट्राईक कार्तिक, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. साहिल सातत्याने आपणास विनंती केली जाते. तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आयोजकांकडून या ठिकाणी सूचना देण्यात येते, जर आपण वेळेमध्ये सामना पूर्ण केला गेला नाहीत ना तर तुम्हाला देखील पेनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद देखील घ्यायची आहे. नक्कीच आपण तर पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अर्थातच यश शिंदे यांचा राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. कार्तिक टेंबे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती. चेंडू फळीचा काय कोणताही संपर्क नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू यशवर पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन देखील विसावलाय. चांगली कमबॅक म्हणावं लागेल यश शिंदे यांच्या माध्यमातून. ज्या वेळेस जर पाहिलं गेलं ना जर समीकरण जर मित्रांनो पाहिले गेलेत ना तर संकेत शिगवण यांनी गोलंदाजी केलेली पहिले षटक एक निर्धाव चेंडू आला होता. तदनंतर सूरजने केली होती एक निर्धाव चेंडू आला होता. त्याच पद्धतीने पाहिले गेले तर प्रमोदचा वाईट चेंडू आला. तदनंतर साहिल गुडेकरचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. यश शिंदेचा सुद्धा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. परंतु लक्ष आहे 107 धावांचं. पाठला करायचं आहे. मोठी फटकेबाजी देखील करावी लागेल. पुढचा चेंडू मोठा फटका हेलिकॉप्टर लँड केलाय, परंतु स्वतः साहिल गुडेकर त्या ठिकाणी आहेत आणि कार्तिक टेंबेला मात्र माघारी परतावं लागतंय. दर्जेदार जेल मात्र टिपलाय. पाहिलं गेलं ना तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. शांत संयमी परंतु महत्वपूर्ण जो खेळाडू होता ना त्याला देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा कारनामा देखील या ठिकाणी केलाय. खेळाडू क्रमांक 6 मैदानामध्ये येतील आकाश शिंदे. बंड्या नावाने प्रचित असलेला खेळाडू मैदानाच्या आत आकाश शिंदे AK47 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, धावांची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे देखील पाहिलं जातं, असा हा आकाश शिंदे. ज्या खेळाडूला मात्र एवढ्या मागे का ठेवलं ते देखील विचार करणे गरजेचं आहे, कारण हा खेळाडू मात्र स्फोटक आहे. चांगली फलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. गतवर्षी जावळीच्या मैदानावरती या खेळाडूने चांगली खेळी साकारली होती आणि मंथन 11ला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देखील मिळवून दिलं होतं. असा हा खेळाडू अर्थातच आकाश.
डावखोऱ्या हाताचा हा फलंदाज आहे, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. यश शिंदे यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आल्या आल्या आकाशला माघारी परतावं लागतंय. कमॉन डीजे. दाखल होत आहेत. अर्थातच पाहिले गेले तर बॅट्समन नेम पाहायला मिळेल. मंथन 11 संघाकडून आलेले फलंदाज अर्थातच अरुण चव्हाण. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पहिला चेंडू फ्ली केला, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. जर का डायरेक्ट हिट झाला असताना तर सौरव सुर्वेला देखील त्या ठिकाणी माघारी जावं लागलं असतं, परंतु चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू देखील पाहायला मिळतो. राईट ऑन द विकेट मारा केला, मोठा फटका आलाय. सौरभ सुर्वे ऑन द फायर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील का? आणि आले त्या ठिकाणी, जेल देखील टिपले. सौरभच्या देखील परिसंत होताना पाहायला मिळतंय. आणखीन एक झटका, आणखीन एक हादरा देखील पाहायला मिळतोय. वा बाई वा, चांगली गोलंदाजी आणि मला वाटतं 3 विकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आता पडले असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या यश शिंदेसाठी देखील होऊ द्यात, कारण चांगली गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रहार आतापर्यंत पाहायला गेले तर पहिला फलंदाजी करणारा संघ आहे ना, तो देखील विजयी होतोय. दुसरा सामना क्रमांक दुसऱ्याचं समीकरण आपल्याला तेच पाहायला मिळतंय. प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयाच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी मोठे जर फटके केले ना, तर मात्र कुठेतरी थांबवण्याचा कारनामा देखील होईल. ओ हो, मोठा फटका आलाय. स्ट्रेट ऑन ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक साहिल स्वतः आहे त्या ठिकाणी. आणि किडे खेळाडूचा पत्तन त्या ठिकाणी होत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कम ऑन डीजे. जे ध्वसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता. 35 धावा होते. त्यानंतर पाहायला गेले तर यश शिंदे आले. 6 चेंडू त्यांनी फेकले, 4 गडी गारद केले, 4 विकेट आपल्या नावावर ठेवले आणि फक्त एक धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि ती सुद्धा पाहायला गेले तर लेगबाईच्या स्वरूपात एक धाव खर्च होताना देखील पाहायला मिळत आहेत. बॅट्समन नेम जतीन, खेळाडू क्रमांक 9 पाहायला मिळतात जतीन चौधरी. मॅन फ्रॉम अडगरचा खेळाडू, मुंबईचे मैदान गाजवणारा खेळाडू आज मात्र या माणगाव पनलगरच्या मैदानामध्ये दाखल झालाय. मंथन 11 या संघाकडून खेळत असताना, तर मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिले गेले तर एका बाजूला अरुण चव्हाण पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला जतीन चौधरी. दोघांच्या खांद्यावरती दिली आहे जबाबदारी. तर गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळेल संघाचा कर्णधार साहिल गुडेकर. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते.
साहिल आपणास आदरपूर्वक विनंती देखील केली जाते, आपण थोडंसं वेळेचं भान ठेवायचं आहे, नाहीतर आपणास पेनलाइज करेल. ही शेवटची आपणास वॉर्निंग देखील असणार आहे. तर पुढचा चेंडू पाहायला मिळत आहे. हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर सफल करण्याचा प्रयत्न, टोकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी एक निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे साहिल गुडेकरची आतापर्यंत, परंतु सर्वाधिक कौतुक करायचं झालं ना तर पाहिले गेले तर यश शिंदेचं नक्कीच कौतुक करावे लागेल. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला जाईल. आणखीन एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतंय. प्रेशर 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 काय असतं ना ते देखील फलंदाजांवरती पाहायला मिळतंय. आणि चांगली मॅच देखील पाहायला मिळते. एका बाजूला मंथन 11 संघ जर का विचार केला ना तर गुणेगाव संघाला गुणेगाव गावाला बिलॉंग करणारा तो संघ, परंतु तदनंतर मात्र चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार बऱ्याच काळांच्या विश्रांतीनंतर, सॉरी सर षटकार आहे की चौकार आहे? षटकार. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर मात्र येतोय मोठा फटका त्या ठिकाणी. चेंडू फरार. 6 धावांसाठी जाईल. 42 धावा फलकावरती देखील लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट पाहायला मिळत आहेत. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. सफल झालेत. पुन्हा आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु अलंग कार्पेट सायने डीप मधील असे क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचे येतील, फेकी करतील. तद्वरती एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 43. 43 ऑन बोर्ड. 43 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवले मैदानामध्ये, थांबून ठेवलंय अंश देवांश या संघाच्या गोलंदाजांनी, अर्थातच साहिल गुडेकर या गोलंदाजाने. पुढचा चेंडू, हो हो काय चेंडू फेकलाय. चेस्टर पडल्यानंतर सरळ नाकाला टिचून चेंडू जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये परफ्यूम डिलिव्हरी देखील पाहायला मिळते. एका मागोमाग एक चांगले चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. जसं जसं उन्हाचा कहर वाढतंय ना तशी तशी आपल्याला फलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते, परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मात्र टिचून मारा करताना देखील पाहायला मिळत आहेत. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. चांगली क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू, हो 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 काय चेंडू पाहायला मिळतोय बघा. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू आलेत आणि बघता बघता षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी संपुष्टात येतोय. आणि या ठिकाणी मात्र एक बक्षीस आलंय. जो आधीचा षटक क्रमांक 3 टाकलं होतं यश शिंदे याने, त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागर शिर्के या साहेबांकडून आलंय. धन्यवाद. आणि व्यासपीठावर जर पाहिले गेले तर या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व यांचे संस्थापक आदरणीय भाई दसवते देखील मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरती बसून. त्यांचा देखील उल्लेख करणे गरजेचं आहे, कारण त्यांच्यामुळेच आज आमचा आवाज यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तमाम माणगावकरांपर्यंत पोहोचतोय. पहिल्या दिवशी मात्र आवाज ऐकला होता मिलिंद शिर्के सर, तदनंतर संजय शिंदे सर. कालच्या दिवसामध्ये काल जर पाहायला गेलं तर आम्ही योगेश जाधव सर, तदनंतर मी स्वतः विजय बक्कम, नंतर पाहायला गेलं तर संजय शिंदे सर, असे तिघांचा आवाज काल पाहिला. तर आजच्या 4थ्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर मनोज उभारे सर आणि मी स्वतः विजय बक्कम सर यांचा तुम्ही आवाज देखील ऐकताय. प्रथमेश कोरपे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पाहायला गेलं तर 5वं. प्रथमेश कोरपेचा पहिला चेंडू चांगला दर्जेदार पाहायला मिळाला. इष्टन पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाते. जतीन चौधरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जतीन चौधरी आडघरगावचा हा सितारा रुपेश चौधरी यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारतील का, परंतु छोटासा गोलंदाज पाहायला गेलं तर प्रथमेश कोरपे गोलंदाजी मार्ग वरती. आणखीन एक चांगला दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतायत. गोलंदाजी मित्रांनो जबरदस्त होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विश्वास दाखवलाय संघ मालकांनी, विश्वासाला पात्र देखील होताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. ते मात्र दाखवून देत आहेत. पुढचा चेंडू असणार आहे जतीन साठी.
जतीनने आडव्या बॅटने चेंडू मात्र ठोकला अलोन द कार्पेटच्या साह्याने स्वतः साहिल त्या ठिकाणी आहेत. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 च्या आकड्यावरती. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. सॅम पवार ज्या ज्या वेळेला मोठे फटके येतात ना त्या त्या वेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा उत्साह असतो आणि युट्यूब लाईव्ह वाल्यांना देखील उत्साह वाटतो. आणि हा देखील एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. वा भाई वा, प्रथमेश कोरफे देखील कारनामा करतायत. 4 चेंडू फेकलेत. 2 चेंडू देखील निर्धाव त्यांच्या माध्यमातून येताना देखील पाहायला मिळते. तर 2 चेंडूवरती 2 धावा खर्च देखील करतायत. तर पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी देखील राहिले त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू प्रथमेश कोरपेचा आणि हा चेंडू देखील पाहायला मिळतोय निर्धाव पद्धतीचा. मंथन 11 संघाला त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबून धरलंय, रोखून धरलंय. कोणतेही मोठा फटका मारण्यासाठी बॅट मात्र खोलून देत नाहीत. चांगली गोलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. अर्थातच यश, अंश आणि दिव्यांशी 11 या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा केला प्रथमेश कोरपे. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल ती तब्बल 46 धावा. 46 धावा फलकावरती लगावले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक अजून सुद्धा येणं बाकी असणार आहे. सर, आयोजकांकडून एक विनंती करण्यात येत आहे कारण वेळ जास्त झालेली आहे. तर एक प्लेयर त्यांचा आतमध्ये घ्यायला सांगितलंय, याची आपण नोंद घ्यायची आहे. सर, विनंती आहे आपणास एक प्लेयरची सांगायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर पुढे त्या मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. गोलंदाजी मार्क वरती रुपेश शिंदे बंड्या नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतंय. आपल्या गावातील संघासमोर गोलंदाजी करतोय बंड्या. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल रुपेश शिंदे पाहायला मिळत आहेत. एक नावाजलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा रुपेश शिंदे उर्फ बंड्या. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. खूप मोठं क्रिकेट अनेक वेळा खेळते मात्र रुपेश वरती चढवल्या प्रहार क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 48 या आकड्यांवरती. 48 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 48 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 107 धावांचा करायचा होता पाठलाग. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. यस, इट इज वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते 49 या आकड्यांवरती धावा जमवल्या जात आहेत. धावा एकवटल्या जात आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आज मात्र पाहायला गेले तर पूर्वार्धाचा जो प्रथम फलंदाजी करत असताना संघ चांगली फलंदाजी होते. पुन्हा मोठा फटका आलाय का त्या ठिकाणी. चेंडू फरार. बराच काळच्या विश्रांतीनंतर मंथन 11 या संघामध्ये आलाय. बिग 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 षटकार. चढवलेत हल्ले. हो, परफेक्ट यॉर्कर देखील पाहायला मिळाला. आधीच्या चेंडूवर हल्ला चढवल्यानंतर व्हेरिएशन पाहायला मिळतंय. बंड्यांच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 55 ऑन बोर्ड. 55 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट देखील पाहायला मिळते. गोलंदाजाने मात्र आज आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर खरोखरच मित्रांनो कसोटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे का ते देखील पाहणे गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या सामन्यामध्ये देखील. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. मोठा फटका आलाय. तदनंतर जेल देखील टिपलाय. स्वतः यष्टी रक्षकाने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय आणि मला वाटतं 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धन्यवाद.
6 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय. 6 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल अंकित वाडवळ मान फ्रॉम कळमजे गावचा सितारा, त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल. तदनंतर याच्या पुढील होणारी मॅच विनर वर्सेस विनर होईल. त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना देखील आपण विनंती करू की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. लगेचच आपली मॅच त्या ठिकाणी खेळवली जाईल. नाणेफेकसाठी आपण देखील त्या ठिकाणी यायचं आहे आणि समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. माझे साथी समालोचक मित्र मनोज उभारे यांना आमंत्रित करतोय. धन्यवाद.